शाळेत विज्ञान हा विषय असतोच आणि विज्ञान म्हणजे प्रयोगालेच. काही प्रयोग हे वर्गात देखील दाखवता येतात तर काही प्रयोग शाळेतच करावे लागतात. असा शाळेत करण्यात आलेला विज्ञानाचा एक प्रयोग सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे. शिक्षक मुलांना विज्ञानाचे प्रयोग दाखवत होते. त्यांनी वर्ग किंवा प्रयोगशाळेत हा प्रयोग केला नाही, तर यासाठी त्यांनी मुलांना मैदानात नेलं. एरवी PT किंवा खेळाचा पिरियड असला की मैदानात नेलं जातं, पण या मुलांना चक्क विज्ञानाच्या प्रयोगासाठी मैदानात नेण्यात आलं. त्यानंतर जे घडलं ते 2 कोटी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. सोशल मीडियावरती ह्या व्हिडिओला 20 दशलक्षपेक्षा जास्त व्ह्यूज आलेत. आता नेमकं कोणता प्रयोग केला असावा हे पाहण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक असाल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की काही विद्यार्थ्यांना रांगेत उभं केलं जातं. 2 विद्यार्थी 2 बाजूने उभे आहेत. त्यांच्या हातात कापड आहे, जे मध्ये उभे असलेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आहे. मुलं त्या कपडाखाली आहेत. 2 बाजूने उभे असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या मुलांच्या डोक्यावर हे कापड घासतात आणि नंतर वर उचलतात. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय तर कापड तर उचलताच विद्यार्थ्यांचे केस हवेत उभे राहिलेले दिसतंय. हे पाहून आपल्याला हसू येतं. मुलं देखील हसू लागतात. पुढं असं केल्याने करंट कसा काय लागतो ते सुद्धा दाखवण्यात आलं गेलेलं आहे. माहितीनुसार हा व्हिडिओ गुजरातच्या हलवाड येथील सांदीपनी इंग्लिश स्कूलमधील असल्याचं सांगण्यात आले. अशा पद्धतीने मुलांना विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षकाचं नाव मयूर वैष्णव असल्याचं सांगितलं जातं. त्यांनी स्टॅटिक चार्ज समजावून सांगण्यासाठी रोजच्या वापरातील वस्तूंचा वापर केला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती शेअर करण्यात आला असून 27 दशलक्षापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. सर्व वयोगटातील लोक या व्हिडिओला जोडले गेलेले आहेत. काहींनी तर लिहिले त्यांना असे शिक्षक हवे होते, तर काहींनी त्यांच्या शाळेच्या दिवसांच्या आठवणी शेअर केलेत. हा व्हायरल झालेला व्हिडिओ एक प्रयोग नाही, तर मनापासून सहानुभूतीने शिकवल्याने शिक्षण कसं वजन न बनता आनंद बनू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. तुमच्या शाळेतील असा काही किस्सा असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया सांगा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.